नमस्कार. अमेरिकेतील टेक्सास राज्यामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी मी एक गुड न्यूज आणली आहे. तुम्हाला आता अमेरिकन दुकानात मिळणार आहेत रोटी, चपात्या, फुलके, वॉट एव्हर यू कॉल इट. या चपात्या मिळत आहेत HEB नावाच्या दुकानात. मी मागे तुम्हाला ना एक व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की HEBमध्ये ना व्हीट टॉर्टिया मिळत आहेत, ज्या फुलक्यांसारख्याच असतात. हे पण त्याचाच एक प्रकार आहे, ॲक्च्युली तेच आहे, पण थोडंसं त्यांनी आता त्यांना रोटी नाव दिलं आहे आणि थोडा एक इंडियन टच दिला आहे. बाय द वे आम्ही ऑलरेडी चपात्या खाल्ल्या पण यावल्या, सो त्याच्यानंतरच मी हा व्हिडिओ बनवते आहे. एका पॅकेटमध्ये 10 चपात्या आहेत आणि अराऊंड $2.5 काहीतरी येतं. तर मी तुम्हाला दाखवते की या चपात्या कशा बनतात किंवा कशा तयार होतात. मस्त फुलके तयार होतात, मस्त फुगतात आणि चवीलाही एकदम बेस्ट आहेत. कधी घरामध्ये पाहुणे येणार असतील, काही इमर्जन्सी असेल, अचानक चपात्या करायला वेळ नसेल, किंवा ओव्हरऑल तुम्ही बॅचलर आहात किंवा मॅरिड कपल आहे, जॉब करतायत, त्यांच्याकडे जास्त वेळ नाही आहे चपात्या करण्यासाठी, त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. फ्रेश चपात्या असतात आणि चवीलाही छानच लागतात. बाय द वे हे कानातले कलारेखांचे आहेत. इतके युनिक कानातले आहेत ना. हे 2 वे तुम्ही घालू शकता. म्हणजे तुम्ही या बाजूने बघाल तर डायमंड आहेत आणि मागच्या बाजूने जर बघाल तर मोती आहेत. हेच तुम्ही उलटं करून घालायचं आणि मोती समोरच्या बाजूला येतात. सो एका कानातल्या तुम्हाला 2 वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील. सो असे युनिक कानातले जर तुम्हाला पाहिजे असतील तर मी कलारेखांना टॅग करते. तुम्ही तिथून या कानातल्याची ऑर्डर देऊ शकता. मी आहे आत्ता HEB नावाच्या दुकानामध्ये आणि इथे मिळत आहेत इंडियन स्टाईल चपात्या, रोटी, होल व्हीट रोटी. $2.48 10 चपात्या मिळत आहेत. इंडियन स्टाईल फ्लॅट ब्रेड. आणि एवढंच नाही तर इथे मेथीची भाजी पण मिळते. ते मी तुम्हाला दाखवते. आता हे आहे भाज्यांचं सेक्शन आणि इथे आहे मेथी ॲक्च्युली इथलं ना आता थोडंसं हे पाडलं, मेथी लीफ लिहिलेलं आहे. $1.98 आहे. ॲक्च्युली आजची भाजी ना तेवढी फ्रेश नाही वाटत आहे, पण छोटीशी जुडी आहे. $1.98. इंडियन स्टोअरमध्ये ना थोडी अजून फ्रेश मिळते आणि ह्यांनी ना मला वाटतं स्टॉक अजून अपडेट नाही केला, इथली संपली पण आहे, बट नॉट बॅड. या पॅकेटमध्ये 10 चपात्या आहेत आणि प्रत्येक चपातीच्या खाली ना त्यांनी एक असं प्लास्टिकचा हे टाकलेला आहे, सो त्या एकमेकांना ना चिटकत नाहीत. म्हणजे एकावर एक चपात्या ठेवलेल्या. आणि ते प्लास्टिक नाही आहे ॲक्च्युली, तो बटर पेपर आहे. आणि ते घ्यायचं आहे आणि तुमच्या तव्यावरती भाजायची. आता ज्यावेळेस आपण हे बघतो ना त्यावेळेस ती चपाती अर्धवट कुक केल्यासारखी आहे, म्हणजे पूर्ण त्यांनी भाजलेली नाही आहे. ज्यावेळेस तुम्हाला खायची आहे त्यावेळेस ती तव्यावरती अशी चांगली गरम करायची आणि मस्त फुलक्यांसारखी ती टम्म फुगते. तुम्ही बघू शकता चपाती किती मस्त फुगली आहे.